नमस्कार. मी प्रोफेसर अनिल सरडे, एच कॉलेज कराड. ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण दुसरा चॅप्टर पाहतो आहे, अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. दुसरा चॅप्टर आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, म्हणजेच नफा न कमवणे. ज्या ऑर्गनायझेशनचा हेतू नफा न कमवणे हा असतो यालाच आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असं म्हणतो. मग याच्यामध्ये अकाउंट्स कोणते कोणते ओपन करायचे, ते कसे क्लोज करायचे या संदर्भात चर्चा आपण ह्या दुसऱ्या चॅप्टरमध्ये करणार आहोत, ज्याचं नाव आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, म्हणजेच नफ्याचा हेतू नसलेल्या संस्था याला असं म्हटलं जातं. म्हणजेच मग यांचा काय हेतू असतो, तर समाजातील लोकांना सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं, सेवा देणं, सेवाभावी संस्था, ऑर्गनायझेशन म्हणून ह्यांची ओळख असते. यालाच आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असं म्हणतो. आता आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याचं इंट्रोडक्शन पाहणार आहोत. देअर आर 2 टाईप्स ऑफ ऑर्गनायझेशन, म्हणजेच ऑर्गनायझेशनचे 2 प्रकार असतात. एक ट्रेडिंग ऑर्गनायझेशन, त्याला दुसरं और नाव आहे प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. म्हणजेच ट्रेडिंग ऑर्गनायझेशन आणि प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन हे आपण पूर्वी पाहिलेलं आहे. म्हणजेच पहिला चॅप्टर फायनल अकाउंट्सचा आपण पाहिलेला आहे, तो याच्यामध्ये येतो. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन और प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशनमध्ये ते फायनल अकाउंटचा चॅप्टर येतो आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय केलं, ज्या संस्था किंवा पार्टनर्स नफा कमवणं हा हेतू डोळ्यासमोर ठेवून कार्य करत असतात, मॅन्युफॅक्चरिंग करत असतात, प्रोडक्शन त्या इकडे निर्माण करत असतात, बरोबर, त्याला आपण ट्रेडिंग ऑर्गनायझेशन किंवा प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन असं म्हणतो, बरोबर. हे आपण पाहिलेलं आहे. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार आहे नॉन ट्रेडिंग और नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. म्हणजेच नॉन ट्रेडिंग म्हणजे काय, तर ते मॅन्युफॅक्चरिंग करत नसतात, प्रोडक्शन करत नसतात. नॉन ट्रेडिंग त्याला म्हटलेलं आहे. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, बरोबर, म्हणजेच नफ्याचा हेतू नसलेल्या संस्था, याच्यामध्ये प्रोडक्शन केलं जात नाही, बरोबर. अशा प्रकारे 2 प्रकार आपण ऑर्गनायझेशनचे पाहिलेले आहेत. या दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपण नॉन ट्रेडिंग और नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन याची चर्चा करणार आहोत. याच्यापूर्वी आपण हे ट्रेडिंग ऑर्गनायझेशन और प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन पाहिलेलं आहे. आता या दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपण हा ऑर्गनायझेशनचा प्रकार पाहणार आहोत, नॉन ट्रेडिंग और नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, बरोबर. पुढे पाहूया आपण. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मेन ऑब्जेक्ट इज टू अर्न प्रॉफिट. म्हणजेच ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचा मुख्य हेतू काय असतो, प्रॉफिट मिळवणं, बरोबर. दे आर एंगेज्ड इन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज. ते एंगेज असतात, ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज करण्यामध्ये एंगेज असतात, बिझी असतात. फॉर एक्झाम्पल बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ऑर्गनायझेशन्स लाईक सोल ट्रेडिंग कन्सर्न, पार्टनरशिप, कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन्स, पब्लिक लिमिटेड कंपनी आर सेटअप फॉर द पर्पज ऑफ मेकिंग प्रॉफिट. म्हणजे प्रॉफिट कमवणं हा हेतू त्यांचा असतो. फायनल अकाउंट्स विच कन्सिस्ट्स ऑफ ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट आर प्रिपेअर्ड. या संस्थेमध्ये म्हणजेच ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये ट्रेडिंग अकाउंट ओपन केला जातो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन केला जातो आणि बॅलन्स शीट देखील ओपन केली जाते. बेस ऑफ फायनल अकाउंट्स इज ट्रायल बॅलन्स. फायनल अकाउंटचा बेस कशावरनं तयार होतो, तर ट्रायल बॅलन्सवरनं होतो. अशा प्रकारे हे पहिल्या पॅराग्राफमध्ये आपण
ट्रेडिंग ऑर्गनायझेशन याची माहिती पाहिलेली आहे, जी आपण याच्यापूर्वी पाहिलेली आहे फायनल अकाउंट या चॅप्टरमध्ये पहिल्या. बरोबर. आता दुसऱ्या पॅराग्राफमध्ये काय सांगितले बघा. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स मेन एम्स इज टू गिव सर्व्हिस टू इट्स मेंबर्स आर टू दी सोसायटी ॲट लार्ज. म्हणजेच ह्या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन यांचं मुख्य हेतू समाजातील लोकांना, सोसायटीला सर्व्हिसेस सेवा पुरवणं हा असतो. दे आर नॉट फॉर्मड फॉर प्रॉफिट मेकिंग. याची स्थापना प्रॉफिट मिळवण्यासाठी झालेली नसते. दे डू नॉट कॅरी एनी ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी. हे ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी करत नाहीत. ऑर मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी. म्हणजे ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी करत नाहीत, त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी करत नाहीत. यांची नावे सांगितलेली आहेत आपल्याला. स्पोर्ट्स क्लब, चॅरिटेबल हॉस्पिटल्स, स्कूल्स, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, ट्रेड युनिट्स, चेंबर ऑफ कॉमर्स, प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन्स, ट्रस्ट, सोशल वेलफेअर असोसिएशन्स, रिलिजियस कन्सर्न्स, लायब्ररीज आर एक्झाम्पल ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. एवढे एक्झाम्पल्स आपल्याला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे दिलेले आहेत. देअर मेन ऑब्जेक्ट इज टू गिव सर्व्हिसेस टू दी मेंबर्स. म्हणजे समाजातील लोकांना, सदस्यांना काय करणं, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं, सर्व्हिसेस देणं या संस्थेचा हेतू असतो. दे मेंटेन दी बुक्स ऑफ अकाउंट्स इन ए डिफरंट वे. बरोबर. अनेक पुस्तके याच्यामध्ये आपल्याला मेंटेन करावी लागतात. तिसरा पॅराग्राफ काय सांगितले बघा. ॲज देअर मोटिव्ह इज नॉट टू अर्न अ प्रॉफिट, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न डू नॉट प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बरोबर. या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन केला जात नाही. मग कुठला ओपन केला जातो ते की नाही, तर इन्स्टिड दे प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओपन केला जातो. आता लिहिताना आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असं लिहायचं आहे वरती, मात्र कॉलम घेताना एक्सपेंडिचर लेफ्ट हँड साईडला आणि इन्कम राईट हँड साईडला घ्यायचं आहे. बरोबर. अशा प्रकारे सिमिलरली दे डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स. याच्यामध्ये नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये ट्रायल बॅलन्स नसतो, बट दे प्रिपेअर्ड रिसीट अँड पेमेंट अकाउंट. बरोबर. आता फायनल अकाउंटचा आपण एक्झाम्पल सोडवत असताना आपल्याला सुरुवातीला ट्रायल बॅलन्स दिलेला असतो, त्याच्याखाली ॲडजस्टमेंट दिलेले असतात आणि याचा आपण आधार घेऊन आपण काय करतो, फायनल अकाउंट्स क्लोज करतो. याच्यामध्ये ट्रायल बॅलन्स दिलेला नसतो, तर कोणता दिलेला असतो, तर रिसीट अँड पेमेंट अकाउंट्स अँड ॲडजस्टमेंट दिलेले असतात आणि याच्यावरून आपल्याला नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं एक्झाम्पल सोडवावं लागतं. दीज ऑर्गनायझेशन्स प्रिपेअर बॅलन्स शीट टू नो दी नेट वर्थ ऑफ दी कन्सर्न ऑन ए पर्टिक्युलर डे. नेट वर्थ आपण किती कमवलेलं आहे किंवा किती आहे आपल्या संस्थेचं हे समजण्यासाठी बॅलन्स शीट ओपन केली जाते. फायनल अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नड कन्सिस्ट्स ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट्स अँड बॅलन्स शीट. फायनल अकाउंट्स क्लोज करताना नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं फायनल अकाउंट्स क्लोज करताना आपल्याला हे दोन अकाउंट ओपन करावे लागतात, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. बरोबर. अशा प्रकारे आपण पहिल्या पॅराग्राफमध्ये ट्रेडिंग ऑर्गनायझेशनची माहिती बघितलेली आहे आणि ह्या दोन्ही पॅराग्राफमध्ये नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याची माहिती बघितलेली आहे. अशा प्रकारे इंट्रोडक्शन आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे मिनिंग ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे अर्थ आपण बघणार आहोत. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स आर दोज कन्सर्न विच आर नॉट स्टार्टेड टू अर्न अ प्रॉफिट. म्हणजे हे संस्था ते एकाने चालू करत असताना यांचा हेतू प्रॉफिट कमवणे हा नसतो, बट टू गिव
क्वालिटेटिव्ह सर्व्हिस टू इट्स मेंबर्स अँड सोसायटी ॲट दी मिनिमम चार्जेस. मिनिमम चार्जेसमध्ये समाजातील लोकांना सोसायटीला सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं किंवा सर्व्हिसेस देणं हा हेतू या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या संस्थेचा असतो. देअर मेन ऑब्जेक्टिव्ज इज टू प्रोव्हाइड्स सोशल सर्व्हिस अँड टू प्रमोट आर्ट्स, कल्चर, स्पोर्ट्स, एज्युकेशन अशा प्रकारचं कार्य त्याच्यामध्ये केलं जातं. दी नेचर ऑफ दीज कन्सर्न्स आर डिफरंट फॉर्म प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स. बरोबर, म्हणजेच फरक आहे. याचं नेचर, स्वरूप ट्रेडिंग ऑर्गनायझेशनपेक्षा ह्या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याचं नेचर वेगळं आहे. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स कलेक्ट इन्कम थ्रू सबस्क्रिप्शन्स, ॲडमिशन्स फीज, डोनेशन्स. बरोबर, याच्यामधून कलेक्ट केलं जातं. गिव्हन बाय मेंबर्स ऑर नॉन मेंबर्स अँड ग्रँट्स, सबसिडीज ऑर कन्सेशन्स रिसिव्ड फ्रॉम दी गव्हर्मेंट्स. बरोबर, याच्यामध्ये ग्रँट्स, सबसिडीज अँड कन्सेशन्स रिसिव्ड फ्रॉम दी गव्हर्मेंट, म्हणजे गव्हर्मेंटकडून कन्सेशन घेतलं जातं, सबसिडीज त्या ठिकाणी उपलब्ध केल्या जातात. अशा प्रकारे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये अशा प्रकारे ॲक्टिव्हिटीज केल्या जातात. अशा प्रकारे आपण मिनिंग बघितलेलं आहे. आता आपण पुढे फीचर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. फीचर्स म्हणजे वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत. पहिलं वैशिष्ट्य आहे दी प्रायमरी ऑब्जेक्टिव्ज ऑफ सच कन्सर्न इज टू प्रोव्हाइड सर्व्हिसेस टू इट्स मेंबर्स अँड नॉट टू अर्न प्रॉफिट. म्हणजे त्यांचं प्राथमिक ध्येय काय आहे, तर सर्व्हिस प्रोव्हाइड करणं, समाजातील लोकांना किंवा सदस्यांना काय करणं, सेवा त्या ठिकाणी प्रदान करणं, सेवा देणं हा प्रमुख हेतू आहे. 2 नंबर वैशिष्ट्य आहे किंवा फीचर्स आहे दीज कन्सर्न्स आर फॉर्मड फॉर प्रमोशन ऑफ आर्ट्स, कल्चर, एज्युकेशन, स्पोर्ट्स, चॅरिटी, हेल्थ. ह्यांचं फॉर्मड फॉर प्रमोशन याच्यामध्ये आपल्याला संस्थेचं दिसतं. 3 दी मेंबर्स ऑफ दीज कन्सर्न्स कॅनॉट गोट दी डिव्हिडंड, इट इज प्रोहिबिटेड. म्हणजे याच्यामध्ये डिव्हिडंड घेतला जात नाही. 4 दी मॅनेजमेंट ऑफ सच कन्सर्न्स इज डन बाय इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्स ऑफ मेंबर्स, इट इज गव्हर्नड बाय इलेक्टेड मेंबर्स. बरोबर, मॅनेजमेंट गव्हर्नड मेंबर्सकडून केलं जातं. 5 दीज कन्सर्न्स प्रिपेअर रिसीट अँड पेमेंट अकाउंट्स. याच्यामध्ये कोणते अकाउंट तयार केले जातात, तर रिसीट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, हा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट देखील तयार केला जातो, अँड बॅलन्स शीट. अशा प्रकारचे अकाउंट्स याच्यामध्ये बनवले जातात. 6 कॅपिटल फंड इज क्रिएटेड बाय सच कन्सर्न्स. बरोबर, आता कॅपिटल फंड क्रिएट करत असताना इट इज मेड अप ऑफ एंट्रन्स फीज, सरप्लस, लिगसीज अँड डोनेशन्स स्पेशली रिसिव्ड फॉर कॅपिटल फंड. कॅपिटल फंडमध्ये एंट्रन्स फीज, सरप्लस, लिगसीज, डोनेशन्स यांचा समावेश केला जातो. अशा प्रकारे फीचर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे बघितलेले आहेत. पुढे डिफरन्स बिटवीन प्रॉफिट ऑर्गनायझेशन अँड नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. म्हणजेच प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजे नफा मिळवणं या संस्थेचं आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन नफा न कमवणं या संस्थेचं, दोन्हीचा आपल्याला डिफरन्स बिटवीन दिलेला आहे, म्हणजेच फरक स्पष्ट करा दिलेला आहे. या ठिकाणी सुरुवातीला पॉईंट्स ऑफ डिस्टिंग्विशन पॉईंट्स दिलेले आहेत. प्रॉफिट ऑर्गनायझेशन याची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन याची याच्यामध्ये माहिती सांगितलेली आहे. आता एक प्रायमरी ऑब्जेक्टिव्ज म्हणजेच
प्राथमिक ध्येय काय आहे? आता बघा, प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं काय ध्येय आहे? दी प्रायमरी ऑब्जेक्टिव्ज ऑफ सच ऑर्गनायझेशन इज टू अर्न प्रॉफिट. प्रॉफिट कमवणं हा हेतू या संस्थेचा असतो. आता यांचा पाहूया. दी प्रायमरी ऑब्जेक्ट ऑफ देअर ऑर्गनायझेशन्स इज टू प्रोव्हाइड सर्व्हिस. या ऑर्गनायझेशनचा मुख्य हेतू सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणं, सर्व्हिसेस देणं हा असतो. 2 नंबर, प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स. आता ट्रायल बॅलन्स तयार केला जातो का नाही याच्या संदर्भात प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये बघूया. प्रिपेअर्स ट्रायल बॅलन्स म्हणजे प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये ट्रायल बॅलन्स बनवला जातो. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं बघूया आपण. डो नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स, रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट इज प्रिपेअर्ड. म्हणजे ट्रायल बॅलन्स बनवला जात नाही तर कोणता बनवला जातो अकाउंट? तर रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट तयार केला जातो. 3 अकाउंटिंग स्टेटमेंट्स. आता अकाउंटिंग स्टेटमेंट्स कुठले बनवले जातात? प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये पाहूया. ट्रेडिंग अकाउंट बनवलं जातो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवलं जातो आणि बॅलन्स शीट बनवली जाते. आता नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं बघूया. रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट बनवलं जातो, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवला जातो आणि बॅलन्स शीट देखील बनवली जाते. 4 नेट रिझल्ट्स. आता आपला नेट रिझल्ट्स कशावरून देखील समजतो तर किंवा काय काय देखील समजतो तर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये बघूया. नेट प्रॉफिट मिळतो किंवा नेट लॉस मिळतो. आता नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये बघूया. सरप्लस भेटतो किंवा डेफिसिट भेटते. बरोबर. म्हणजेच प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये नेट प्रॉफिट, नेट लॉस असं आपण त्याच्यामध्ये हेडिंग टाकू शकतो. आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये आपण सरप्लस किंवा डेफिसिट असं आपल्याला लिहावं लागतं. इकडचं इकडं करता कामा नये, त्याच्यामध्ये मार्क्स जातात. 5 नंबर ओनर्स फंड, कॅपिटल फंड. बरोबर. आता ओनर्स फंड बाबतीत किंवा कॅपिटल फंड बाबतीत प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये काय सांगितले बघा. प्रॉफिट ऑर्गनायझेशनचं बघूया. ओनर्स फंड इन्क्लूड्स ओनर्स इन्व्हेस्टमेंट्स, कॅपिटल प्लस रिझर्व्स अँड सरप्लस. एवढा ह्याच्यामध्ये त्याकडे समावेश केला जातो. आता नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये कॅपिटल फंड रिप्रेझेंट्स अक्युमुलेटेड अमाऊंट्स ऑफ सरप्लस, सबस्क्रिप्शन्स, डोनेशन्स अँड सरप्लस ॲज शोन बाय इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. अशा प्रकारे यांचं कार्य याच्यामध्ये केलं जातं. अशा प्रकारे आपण डिफरन्स बिटवीन फरक स्पष्ट करा बघितलेला आहे. प्रॉफिट ऑर्गनायझेशन अँड नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन याची चर्चा आपण केलेली आहे आणि याच्यावरून तुम्हाला समजून देखील आलं असेल. आता पुढे नीड फॉर मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स अँड प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. म्हणजे नीड्स म्हणजे काय? गरज. म्हणजे या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करण्याची का गरज आहे किंवा प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स कसं त्याकडे तयार करणं गरजेचं आहे. बरोबर. हे आपण पाहणार आहोत. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स आर नॉट एंगेज्ड इन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न एंगेज नसतं, ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये एंगेज नसतं किंवा ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी केल्या जात नाहीत. मोस्टली दे डील्स विथ पब्लिक मनी. समाजातील लोकांच्या पैशाचा व्यवहार डील्स याच्यामध्ये केला जातो नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये. दीज कन्सर्न्स कलेक्ट मनी सच ॲज सबस्क्रिप्शन्स, डोनेशन्स, ग्रँट्स, एंट्रन्स फीज यांचा समावेश याच्यामध्ये केला जातो. फ्रॉम पब्लिकच्या पैशाचा याच्यामध्ये थोडक्यात इन्व्हेस्टमेंट केली जाते. ते जे पैसे ते एकाने वापरायला घेतले जातात लोकांचे, त्यांना परत दिले जातात. अशा प्रकारचे व्यवहार म्हणजे मनी, ओनली मनी, पैशाचे व्यवहार फक्त या नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये केले जातात. सेवा दिली जाते, सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले जातात लोकांना. दीज कन्सर्न्स आर ॲन्सरेबल टू दी सोसायटी
फॉर सच मनी कलेक्टेड अँड स्पेंड्स. मनी कलेक्ट केले जातात आणि खर्च केले जातात, पण कुठल्याही प्रकारचा समाजातील लोकांवर अन्याय केला जात नाही. बरोबर. सर्व्हिसेस प्रोव्हाइड चांगल्या प्रकारे केले जातात. हेन्स प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट्स आर टू बी मेंटेन्ड. याच्यामध्ये किंवा या संस्थेमध्ये प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट्स प्रिपेअर किंवा मेंटेन केले जातात, तयार केले जातात. फॉलोइंग आर द रिझन्स फॉर मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स बाय नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. आता तुम्हाला खालील कारणे दिली आहेत. रिझन्स म्हणजे कारणे. बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करायची कारणे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमधले दिलेले आहेत. 1. टू मेंटेन प्रॉपर कंट्रोल ओव्हर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. आर्थिक व्यवहारावर कंट्रोल आणण्यासाठी ही बुक्स ऑफ अकाउंट्स ओपन केले जातात. 2. टू नो दी सोर्सेस ऑफ इन्कम्स अँड हेड्स ऑफ एक्सपेंडिचर. इन्कमचा सोर्स कळण्यासाठी किंवा हेड्स ऑफ एक्सपेंडिचर, एक्सपेंडिचर कशावर होतो आहे, का होतो आहे, कसा देयक होतो आहे हे पाहण्यासाठी. 3. टू comply with the provisions of law applicable to them, not for profit concern registered as a charitable trust under मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट. म्हणजेच नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्टच्या अंडर राहून स्थापन झालेला असतो. म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याच्या अंडर स्थापन केला जातो. और ए कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्टर्ड अंडर दी कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट. कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टच्या अंडर कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्टर्ड केली जाते हे आपल्याला माहिती आहे. हॅज टू कम्प्ली विथ दी प्रोव्हिजन्स ऑफ दिस ॲक्ट रिगार्डिंग बजेट ऑडिट ऑफ अकाउंट्स रजिस्टर्स टू बी मेंटेन्ड. म्हणजे ह्याचं ऑडिट होतं, बजेट पाहिलं जातं, ऑडिट केलं जातं. बरोबर. अशा प्रकारे 3 नंबर देखील आपण बघितलेला आहे. 4. टू नो सरप्लस डेफिसिट ऑफ द कन्सर्न ड्युरिंग ए पर्टिक्युलर पिरियड. बरोबर. पर्टिक्युलर पिरियडमध्ये या संस्थेला सरप्लस होते का डेफिसिट होते हे कळण्यासाठी. 5. टू नो द नेट वर्थ ऑफ द कन्सर्न ॲज ऑन ए पर्टिक्युलर डे. नेट वर्थ किती पैसे मिळाले किंवा किती कमवले पर्टिक्युलर डेला हे समजण्यासाठी. टू अवॉइड मल प्रॅक्टिसेस अँड मिसॲप्रोप्रिएशन्स ऑफ कॅश अँड ॲसेट्स. बरोबर. कॅश अँड ॲसेटचे देखील व्यवहार पाहण्यासाठी ही बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केले जातात. म्हणजेच कॅश अँड ॲसेटचा वापर कसा केला जातो, कसा नाही हे पाहण्यासाठी देखील बुक्स ऑफ अकाउंट्स ओपन केले जातात. अशा प्रकारे नीड फॉर मेंटेन बुक्स ऑफ अकाउंट्स अँड प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स याची आपण चर्चा केलेली आहे. पुढचा घटक आहे मिनिंग ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट. म्हणजे आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंटचा अर्थ पाहणार आहोत. रिसीट म्हणजे मिळणे आणि पेमेंट म्हणजे आपण देणे. बरोबर. आता बघा, दी डे टू डे ट्रान्झॅक्शन्स ऑफ ए नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आर रेकॉर्डेड इन ए कॅश बुक अँड देन दे आर पोस्टेड टू लेजर अकाउंट्स. म्हणजे कॅशबुकला जे व्यवहार ते एकाने नोंद केले जातात डे टू डे, रोजच्या रोज आपण कॅशबुकला काय करतो, व्यवहाराचं पोस्टिंग करतो. नंतर त्याचं कशामध्ये पोस्टिंग करतो, लेजर अकाउंट्समध्ये पोस्टिंग करतो. ॲट द एंड ऑफ फायनान्शियल पिरियड द कॅशबुक अँड लेजर अकाउंट्स आर बॅलन्स्ड अँड फ्रॉम दिस बॅलन्सेस रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट इज प्रिपेड. म्हणजेच रोजच्या रोज आपण कॅशबुकमध्ये व्यवहाराच्या नोंदी करतो, त्याच्यानंतर त्याचं नंतर पोस्टिंग लेजर अकाउंट्समध्ये करतो. लेजर अकाउंट्स कॅशबुक त्या ठिकाणी क्लोज करून त्याचं आपण पोस्टिंग रिसीट अँड पेमेंट्स अकाउंटला किंवा हे क्लोज केल्यावर आपल्याला रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट तयार करता येतो.
दी रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट इज रिअल अकाउंट. रिसीट अँड पेमेंट अकाउंटला आपल्याला रिअल अकाउंट असं म्हटलं जातं. बरोबर. आता रिअल अकाउंटचा नियम काय आहे आपण 11वेला पाहिलेला आहे. डेबिट हॉट कम्स इन अँड क्रेडिट हॉट गोज आउट. काय आले आणि काय गेले. बरोबर. आले डेबिटला, गेले क्रेडिटला, म्हणजेच आले रिसीट साईडला, गेले पेमेंट साईडला. क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आर नॉट रेकॉर्डेड इन रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट. क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय तर उधारीचे व्यवहार, उधारेवर झालेले व्यवहार आपण रिसीट अँड पेमेंट्सला घेत नाही. म्हणजे फक्त कॅश ट्रान्झॅक्शन्स, रोखीच्या व्यवहाराचंच पोस्टिंग आपण फक्त रिसीट अँड पेमेंट्स अकाउंटला घेऊ शकतो. रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंट इज ए समरी ऑफ कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन्स फॉर ए पर्टिक्युलर पिरियड. बरोबर. रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट हा कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शनची समरी आहे असं म्हटलं जातं. तो कॅशबुकसारखा आहे. रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट हा कॅशबुकसारखा असतो. ऑल रिसीट्स आर शोन टू दी डेबिट साईड. रिसीट्स डेबिट साईडला पोस्ट करायचे आहेत. अँड ऑल पेमेंट्स टू दी क्रेडिट साईड. पेमेंट्स राईट हँड साईडला, क्रेडिट साईडला पोस्ट करायचे आहेत. दिस अकाउंट स्टार्ट्स विथ ओपनिंग कॅश अँड बँक बॅलन्स. हा अकाउंट ओपन कॅश अँड बँक बॅलन्सनं होतो. अँड क्लोजेस विथ कॅश अँड बँक बॅलन्सेस ॲट द एंड ऑफ द इयर. सुरू पण कॅश अँड बँक बॅलन्सनं होतो आणि एंड पण कॅश अँड बँक बॅलन्सनं होतो. आता आपण त्याच्या पुढे जाऊया. रिसीट्स पाहूया. रिसीट्स. ऑल रिसीट्स ड्युरिंग ए पर्टिक्युलर पिरियड आर डेबिटेड टू रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट. बरोबर. ऑल रिसीट आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला घ्याव्या लागतात. बरोबर. त्याच्यानंतर सच रिसीट्स मे बी रिलेटेड टू प्रिवियस इयर, पाठीमागचं वर्ष, करंट इयर, चालू वर्ष आणि नेक्स्ट इयर, पुढचं वर्ष, याच्याशी संबंधित असतात. ऑल रिसीट्स आर डेबिटेड टू दिस अकाउंट. सर्व प्रकारच्या रिसीट्स डेबिट साईडला या अकाउंटच्या घेतल्या जातात. आता पुढे पेमेंट्स पाहूया. ऑल पेमेंट्स मेड ड्युरिंग ए पर्टिक्युलर पिरियड आर क्रेडिटेड टू रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट. ऑल पेमेंट्स आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या राईट हँड साईडला, पेमेंट साईडला घ्याव्या लागतात. सच पेमेंट्स मे बी रिलेटेड टू प्रिवियस इयर, पाठीमागचं वर्ष, करंट इयर, चालू वर्ष, नेक्स्ट इयर, पुढचं वर्ष, या संदर्भात असतात. सिमिलरली सच पेमेंट्स मे बी रेव्हेन्यू ऑर कॅपिटल एक्सपेंडिचर. ऑल आर क्रेडिटेड टू दिस अकाउंट. सर्व प्रकारच्या पेमेंट्स जे असतात, मग ते प्रिवियस इयर असू द्या, करंट इयर असू द्या, नेक्स्ट इयर असू द्या, ते क्रेडिट साईडला घ्यायचं आहे. पेमेंट्स म्हटलं की क्रेडिट साईडला. रिसीट्स म्हटलं प्रिवियस इयरचा असू द्या, करंट इयर असू द्या, नेक्स्ट इयर असू द्या, रिसीट्स म्हटलं की डेबिट साईडला. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. त्याप्रमाणे रिसीट अँड पेमेंट अकाउंटची डेबिट साईडला रिसीट घेतले जातात आणि क्रेडिट साईडला पेमेंट घेतले जातात. अशा प्रकारे रिसीट्स अँड पेमेंट्स याची आपण माहिती बघितली आहे. तुम्हाला फॉर्मॅट दिलेला आहे बघा. रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट फॉर द इयर एंडेड, म्हणजे वरती आपल्याला रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट असं नाव लिहावं लागतं. त्याच्याखाली फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2000 काय असेल तिथे एक इयर आपलं दिलेलं असेल ते तिथं घ्यायचं. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. बरोबर. रिसीट असा हा शब्द लिहावा लागतो आणि अमाऊंट. राईट हँड साईडला पेमेंट आणि अमाऊंटचं कॉलम, असे कॉलम करावे लागतात. अशा प्रकारे रिसीट अँड पेमेंट अकाउंटचा तुम्हाला नमुना दिलेला आहे, नेचर दिलेलं आहे. हे नेचर आपल्याला तयार करून दिलं जातं. म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन या संस्थेमध्ये आपल्याला रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट
तयार करून दिला जातो. म्हणजे याचे एक्झाम्पल आपल्याला सोडवत असताना रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट आपल्याला तयार करून दिलेला असतो. त्याच्याखाली ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे ॲडजस्टमेंट देखील असतात. ह्या दोन्हीवरनं आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट्स आणि बॅलन्स शीट बनवावी लागते. आता आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंटची रिसीट साईडला काय काय घ्यायचं ते बघूया. टू ऑल रिसीट्स बघा, रेव्हेन्यू ऑर कॅपिटल, मग प्रिव्हियस इयरचा असू द्या, करंट इयरचा असू द्या किंवा नेक्स्ट इयरचा असू द्या, बरोबर. पेमेंट्स साईडला बाय ऑल पेमेंट्स, रेव्हेन्यू ऑर कॅपिटल, प्रिव्हियस इयरचा असू द्या, करंट इयरचा असू दे किंवा नेक्स्ट इयरचा असू द्या. अशा प्रकारे आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंटचा नमुना थोडक्यामध्ये बघितलेला आहे. अशा प्रकारे आजच्या तासाला आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हा आपण चॅप्टर सुरू केलेला आहे. याच्यामध्ये आपण आजच्या तासाला नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं इंट्रोडक्शन पाहिलेलं आहे, मिनिंग ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न पाहिलेलं आहे, फीचर्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न पाहिलेले आहे, डिफरन्स बिटवीन प्रॉफिट ऑर्गनायझेशन अँड नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन हे देखील बघितलेलं आहे, नीड फॉर मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स अँड प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स हे देखील बघितलेलं आहे. आणि आपण मिनिंग ऑफ रिसीट अँड पेमेंट्स अकाउंट हे देखील पाहायला सुरुवात केलेलं आहे. याच्यामध्ये आपण त्याची माहिती बघितलेली आहे. पहिल्या प्रयोगामध्ये रिसीट्स म्हणजे काय, पेमेंट्स म्हणजे काय आणि रिसीट अँड पेमेंट अकाउंटचा नमुना बघितलेला आहे. आता अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.